नमस्कार, साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे भरलेल्या मिरचीची भजी। चला तर आपल्याला भरलेल्या मिरचीची भजी बनवायची आहे, तर साहित्य बघूया। आता या अशा प्रकारे मी मोठ्या मिरच्या आणलेल्या आहेत। या मिरच्यांमध्ये आपल्याला स्टफिंग भरून आणि तळायचे आहेत आपल्याला। तर ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत, जवळजवळ 7 ते 8 मिरच्या आहेत त्या। आता बाकीचं साहित्य बघूया। बेसन पीठ घेतलेलं आहे आपल्याला, आपल्याकडे मिरच्या असल्या त्याच्या साहित्यानुसार आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ओवा घेतलेला आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, चवीसाठी मीठ आहे आणि धने आणि जिऱ्याची पूड आहे। हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट दळलेली, आमचूर पावडर आहे, हिंग आहे, जिरे आणि मोहरी, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि लाल तिखट। हे बाकीचं साहित्य सर्व बटाट्याचे स्टफिंग करायचे ना, त्याच्यात आपल्याला टाकायचं आहे। थोडीशी कोथिंबीर आहे आणि मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते हाताने बारीक करून घेतलेले आहेत। चला तर आपल्याला बेसन पीठ आता हे गाळून घ्यायचं आहे। पहिले आपल्याला याचं पहिले बॅटर करून घ्यायचं आहे। आता बेसन पिठाच्या कशा गोठळ्या राहतात, आपल्याला एकसारखं असं मऊसर बेसन पीठ पाहिजे, तर हे गाळून घ्यायचं पहिले। आणि याच्यातच आपण हे तांदळाचं पीठ घेतलंय ना, तांदळाचं पीठ पण गाळून घ्यायचंय। एक साथ मस्त आपलं हे बेसन पीठ काढून झालेलं आहे। आता मी याच्यात थोडंसं हे लाल तिखट टाकते आणि थोडीशी चिमूटभर फक्त हळद टाकणार आहे याच्यात। थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार त्याच्यात आपल्याला मीठ टाकायचे। आता याचा हाताने मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला हे बॅटर येणार, आपल्याला पातळसर नाही करायचे, थोडं असं घट्टसरच करायचे। तर मी आता हे हाताने तसं काढून घेणार आहे। बेसन पीठ आता आपण त्याच्यात ओवा घालणार आहेत। ओवा अशा हातावर घेऊन आता जराशा असं जोडून घ्यायच्या आणि थोडंसं चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे। हातात सोडा नाही टाकत आहे मी, तर चमचाभर तेल गरम करून या मिश्रणाला आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता हे तेल टाकलेलं आहे, तर आपण हे चांगलं त्याच्यात मिक्स करून घेऊ। आपल्याला भरलेली मिरची करायची आहे ना, आता ही मिरची धुवून आणि स्वच्छ करून घेतली आणि पुसून घेतलेली आहे। आता आपल्याला चाकूने याला अशा मध्यभागी कट द्यायचा आहे, एवढा असा कट द्यायचा फक्त आपल्याला, कारण की आपल्याला याच्यात बटाट्याची चटणी भरायची आहे। आणि या बिया तुम्हाला नसेल ठेवायच्या तर बिया आपण काढून घ्यायच्या, कारण की ही मिरची शक्यतो एवढी तिखट नसते। तरी मी या मिरच्या बाजूला करून घेणार आहे। आता या सगळ्या मिरच्या मी अशा कट देऊन त्याचं बिया काढून घेते मी। आपल्याला भरलेली मिरची करायची आहे, तर आपली स्टफिंगचं साहित्य तयार करून घेऊ आपण। धणे आणि जिऱ्याची पूड दळून घेतलेली आहे, ही छोट्या चमचाभर आहे, ही पण टाकून घ्यायची आपल्याला। आणि हिरवी मिरची, थोडंसं अद्रक आणि लसूणच्या पाकळ्या, याचंही बी बारीक कूट करून घेतलेलं आहे, आपल्याला हे पण टाकायचं आहे। छोट्या चमचाभर आमचूर पावडर घेतलेली आहे। जर तुम्हाला आमचूर पावडर नसेल टाकायची तर तुम्ही थोडंसं त्याच्यात लिंबू पण पिळून टाकू शकतात। थोडासा किंचितसा हिंग, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला, थोडीशी किंचितची हळद, चवीनुसार त्याच्यात आपल्याला मीठ घालायचं। याच्यात पण आपल्याला थोडीशी असं कोथिंबीर टाकून घ्यायची। आता मी सर्व साहित्य हाताने मिक्स करून घेणार आहे। हे चांगलं मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला या मिरचीमध्ये स्टफिंग आपल्याला भरून घ्यायचं आहे। असं मिरचीतले पण बी काढून घेतलेली आहे। असं मस्त एका बोटाने असं दाबून सर्व स्टफिंग असं व्यवस्थित भरून घ्यायचे मिरचीमध्ये।
अशी मिरची पण तुम्ही करून बघा, खायला खूप छान लागते भरलेली मिरची. मिरचीचे असे खूप प्रकार आहेत की वेगवेगळे प्रकार आपण जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी करू शकतात आपण. अशा मिरच्या आता मी बाकीच्या सर्व मिरच्या स्टफिंग भरून घेते. चला तर आपल्याला या भरलेल्या मिरच्या आता सगळ्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला या पिठामध्ये बुडून घ्यायचे आहेत. सर्व बाजूने चांगल्या प्रकारे बेसन पीठ आपल्याला मिरचीला लावून घ्यायचे. आणि गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेले. आपलं तेल पण गरम झालेलं आहे. आता एक एक करून आपल्याला हे मिरची आता पिठात तेलात सोडायचे. आणि कमी गॅस ठेवायचं. तेल तापलं ना तापलं हे गॅस कमी ठेवायचं आणि कमी गॅसवरच आपल्याला या मिरच्या तळायच्या आहे. तेलात टाकल्याबरोबर आपण ही मिरची परतवायची नाही. आता थोडंसं तळलं का मग याच्यावर आपण मिरची ही परतून घ्यायची. कारण की आपल्याला तेलात ही भरलेली मिरची आहे त्याच्यामुळे चांगली तळून घ्यायची. चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला ही मिरची तेलात तळून घ्यायची. हे बघा आता कलर पण त्याला छान येऊ लागलेला आहे. आता जशी मिरची तळली जाते तसं मिरचीला कलर पण चांगला येतोय. आता आपल्या तेलात टाकलेल्या हे भरलेल्या मिरच्या चांगल्या तळल्या गेल्या आहेत. आता ह्या मिरच्या मी काढून घेणार आहे. आणि ह्या मिरच्या अशा आपल्या तेलकट पण होत नाही आणि तेलच होती. आपण त्याच्यामध्ये खाता सोडा टाकलेला नाही त्याच्यामुळे आपल्या हे मिरच्या खूप छान फुकलेल्या पण आहेत आणि छान गोल्डन कलर आलेला आहे. आता मी बाकीच्या राहिलेल्या मिरच्या पण तळून घेते. त्या अशा प्रकारे आपल्या या भरलेल्या मिरच्या तळून झालेल्या आहेत सर्व. हे बघा मस्त असं टम फुगलेल्या आहेत आणि खूप छान झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला एक कट बी करून दाखवते. मध्ये आपलं हे बटाट्याचं स्टफिंग कसं भरलेलं आहे ते आणि कसं आतपर्यंत तळलं गेलेलं आहे हे बघा. आता मी याच्यावर जिरं आणि मोहरीची फोडणी टाकणार आहे याच्यावर. कारण की अशा पद्धतीने पण खाल्ल्यानं तर खूप छान लागते. बघा आता आपली जिरं आणि मोहरीनी घेतलेली होती ना, आता त्याची मी फोडणी करून घेणार आहे. जिरं आपल्याला चांगलं तडतडू द्यायचं. थोडंसं जिरं, मोहरी आणि थोडासा चिमूटभर आपला हिंग. आता ही फोडणी मी या मिरचीवर टाकून घेणार आहे. तर हे स्टफिंगमध्ये टाकतात पण अशा प्रकारे मी असं वरून पण फोडणी करून टाकते. चला तर मग आपल्या ह्या भरलेल्या मिरच्या खाण्यासाठी तयार झाल्या आहेत. तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या साई संतोषी किचन यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा. धन्यवाद.